नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? छानच आहात ना? चला तर बघूया आज आपण हिरव्या मसाल्यात फ्लॉवरची भाजी. एकदम चमचमीत आणि तोंडाला चव आणणारी वेगळ्या पद्धतीने आहे. चला. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे, मोहरी, शेंगदाणे, खोबरं, मीठ, धने, फ्लावर काप करून घेतलेले आहे मी आणि तेल. तर प्रथम आपण फ्लावर गरम पाण्यात टाकून घेऊ, म्हणजे कसं फ्लावर व्यवस्थित साफ करून घेतलेले मी, पण त्यामध्ये जर काही असलं तर निघून जातं. आता त्यानंतर आपण हिरवं वाटण तयार करून घ्यायचे, म्हणजे तेल टाकून थोडंसं असं आपला मसाला आहे ना तो छान असा परतून घ्यायचा. छान परतला ना भाजी एकदम कसाट होत नाही, म्हणजे असं मसाला कसा कसा लागत नाही भाजीमध्ये, एकदम चव अप्रतिम लागते. त्यामुळे तसं आपण मसाला थोडासा तळून घेणार आहे. मंडळी, ही फ्लावरची भाजी या वाटणात ना खूप छान लागते. हिरव्या मसाल्यात आपण भाजी करतो ना ती भाजी खूप छान लागते, कारण आपण कांदा खोबरं नेहमी कांदा खोबरं कधी खोबरं असं वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या केल्या तर सुंदर लागतात, 2 घास जास्तही जातात. आता आपण शेंगदाणे बघा कसे लाल जरद होईपर्यंत भाजून घेतले. आता आपण त्याच पद्धतीने खोबरं भाजून घेणार आहोत. हे खोबरं असंच भाजून घ्यायचं, म्हणजे कसं जो वाटण करतो ना आपण, ते वाटण जर व्यवस्थित भाजून घेतलं ना तर भाजी खूप छान लागते. आता पहा बरं, आता तुम्ही बघू शकता, आता धने पण टाकले मी. हे धने असे नॉर्मल भाजून घेतले, एकदम छान होतात. आता तेल टाकून आपण लसूण आणि हिरव्या मिरच्या, कारण नंतर आपण मसाला तेलामध्ये परतणार नाही आहोत. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण हे तेलामध्ये चांगलं फोडणी घेतल्यासारखं परतून घ्यायचं, म्हणजे नंतर आपल्याला तेलात परतायची गरजच येत नाहीये. आता इतका छान मसाला भाजून घेतलाय, सांगा बरं काय गरज आहे नंतर. आता फ्लावर चांगले असे गरम पाण्यात एक करून घेतलेली, गॅस बंद केलेला आहे मी. आता आपण अगोदर वाटण करून घेऊ, म्हणजे खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे. आता हे या पद्धतीने असं वाटून घ्यायचं. तुम्ही बघू शकता असं थोडस पाणी टाकायचं, कारण पाणी टाकलं नाही तर थोडस वाटण असं म्हणजे जाडसर राहतं. थोडं पाणी टाकलं ना तर वाटण असं मस्त छान होतं. आता आपण वाटण वाटून घेतले, तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ. आता तेल टाकलंय, अगोदर मोहरी तडकली का नंतर जिरे टाकायचे. कढीपत्ता लागला नाचायला पहा, असं म्हणजे कढीपत्त्यानंतर कोथिंबीर असं छान पद्धतीने फोडणी देऊन घ्यायची. फोडणीवरच भाजीचा सुगंध असतो. आता घरामध्ये पहा, आता हे फ्लावर असं थोडस तेलात परतून घ्यायचं. परतून घेतलं का म्हणजे छान लवकर पण शिजतं आणि चव पण चांगली लागते. या पद्धतीने मी असं छान असं थोडस लालसर होईपर्यंत फ्लॉवर परतून घेणार आहे. आता जे वाटण आपण वाटून घेतलंय ना, हे पहा अशा बारीक पद्धतीने वाटून घ्यायचंय, म्हणजे कसं एकदम छान भाजी लागेल. आता हे वाटण आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत फ्लॉवर मध्ये, म्हणजे एक जीव करून घेतला का फ्लॉवरची पण चव अप्रतिम लागेल. मंडळी, ही भाजी खूप सोपी आणि घरगुती पद्धतीत आहे एकदम, काहीच बाहेर जायची गरज नाही, काही नाही, पण आणि खायला पण एकदम अप्रतिम. तर इतकी सुंदर भाजी लागते ना का विचारूच नका. आता जे वाटणाचं पाणी होतं ते मी भाजीकडे टाकून घेतलेले. आता ह्या पद्धतीने अशी हळद टाकायला विसरले होते मी, नंतर हळद टाकले. का बरं, आता किती छान भाजी दिसते. दिसायला सुंदर असलं का खायला 2 घास जास्त जातात माणसं. भाज्या दिसायला पण सुंदर पाहिजे आणि चवीला पण अप्रतिम पाहिजे. पहा बरं मंडळी, किती छान झाले. आता आपण झाकण ठेवून 5-10 मिनिटं अशीच बारीक गॅसवर शिजवून घेऊ, म्हणजे खूप सुंदर होईल. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा शेअर करा. आता फ्लावर असे छान शिजवून घ्यायचे, असं म्हणजे शिजले. पहा बरं, आता फ्लावर शिजलेले आपल्याला पाहिजे तर आपण एकदा चेक करून घेऊ, म्हणजे आहे अशा पद्धतीने फ्लावर शिजले ना का गॅस बंद करायचा. पहा बरं किती सुंदर दिसते भाजी. तुम्ही बघू शकता किती छान फ्लावरची भाजी झाली, किती सोप्या पद्धती आणि खाण्याला खूप चवदार लागते. इतके सुंदर लागते ना का म्हणजे असं नेहमी आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करून कंटाळा येतो नेहमी एकच पद्धतीने भाजीच्या. मग आपण असं वेगवेगळे प्रकार करून बघायचे, म्हणजे 2 घास जास्त जातात आणि खूप छान लागते अशी फ्लावरची भाजी. तर मंडळी, आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.